1947 साली ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला देशाच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं भारतामध्ये असलेली जवळपास 650 पेक्षा अधिक संस्थानं आणि ही संस्थानं भारतामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतील की पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतील अशा पद्धतीचं एक मोठं आव्हान देशासमोर राष्ट्राच्या एकात्मतेसमोर होतं। म्हणजे इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं परंतु स्वातंत्र्य देताना सुद्धा त्यांनी त्यामध्ये सुद्धा एक मेख ठेवली ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याच्या आनंदाला सुद्धा गालबोट लागेल। परंतु भारताने आणि भारतातर्फे हे आव्हान कोणी स्वीकारलं आणि त्याचं पुढे काय झालं हे समजून घेण्याकरता आपण ऐकणार आहोत या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची कामगिरी। नमस्कार, मी अमोल पुसतकर आपल्या सगळ्यांचं कानोसा या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। हा व्हिडिओ आपण जर संपूर्ण पाहिला तर भारताच्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय योगदान दिलेले आहे हे आपल्याला निश्चितच कळू शकेल। 1947 साल जेव्हा उजाडलं, ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं, इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देऊ केलं परंतु त्यासोबतच त्यांनी म्हटलं की भारतामध्ये जे 665 संस्थानं होते या 665 संस्थानांना भारतात राहायचं की पाकिस्तानात जायचं याचा स्वयं निर्णयाचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत। जर त्यांना पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांना डॉक्युमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करावी लागेल आणि ते पाकिस्तानला द्यावं लागेल। जर त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं असलं तर त्यांना डॉक्युमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करावी लागेल आणि ते भारताकडे द्यावं लागेल। परंतु भारतामध्ये जे सगळे संस्थानं होते ते सगळे राजेशाही होती। प्रत्येक व्यक्ती स्वतःला राजा मानणारा होता। मग मी कशाला कोणासमोर वाकू, मी कशाला कोणासोबत झुकू अशा पद्धतीचा त्यांचा स्वतःचा एक आत्मसन्मानाचा सुद्धा मुद्दा होता। मग याच्यामध्ये त्रावणकोरचं संस्थान असेल, जोधपूरचं असेल, जयपूरचं असेल, असे अनेक संस्थानं होते। परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे काम जेव्हा स्वतःच्या शिरावर घेतलं त्यावेळेला त्यांनी जी पॉलिसी ठरवली, जी योजना ठरवली त्यामध्ये त्यांनी पहिला अध्याय ठरवला समजूत। म्हणजे या राजे महाराजांची प्रत्यक्ष भेट घेणे आणि त्यांची समजूत घालणे हा त्यांनी निर्णय केला। आणि याच्या अनुसार जे जे संस्थानं भारतात सामील व्हायला तयार होते किंवा नव्हते त्यांचं मन वळवण्यासाठी त्यांना पत्र पाठवणे, प्रसंगी त्यांची भेट घेणे, आपले सल्लागार पाठवणे अशा पद्धतीचे सर्व कामं त्यांनी केले। आणि पाहता पाहता अनेक संस्थानं ज्यांना भारताची राष्ट्रीय एकात्मता माहिती होती ते भारतात सामील व्हायला उत्सुक झाले आणि त्यांनी डॉक्युमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही केली। परंतु यामध्ये 3 संस्थानं अशी होती ज्या संस्थानांमध्ये फार मोठा पेच निर्माण झालेला होता। पहिलं संस्थान होतं जम्मू काश्मीरचं, जिथला राजा हरिसिंह होता परंतु प्रजा मुसलमान होती। हैदराबाद, जिथला राजा नवाब होता आणि तिथली प्रजा बहुसंख्य हिंदू होती। आणि तिसरं संस्थान होतं जुनागडचं, जिथला राजा मुसलमान होता पण प्रजा 95% हिंदू होती। तर अशा वेळेला सरदार पटेलांनी काय केलं? सरदार पटेलांनी जुनागड संस्थानबद्दल त्यांनी तेथील जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना, भारतामध्ये सामील होण्याची भावना आणि जुनागडचे जे संस्थान होतं ते कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी जुळलेलं नव्हतं। परंतु एक दिवस 1947 साली या नवाबांनी पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। परंतु हा निर्णय जेव्हा लोकांना कळला तर लोकांचा जनक्षोभ निर्माण झाला आणि त्या जनक्षोभामुळे संपूर्ण त्या जुनागड संस्थानमध्ये एक वेगळीच अराजकता निर्माण झाली। आणि त्याच वेळेला सरदार वल्लभभाई पटेलांनी अत्यंत वेगाने हालचाल करून या जुनागडच्या आजूबाजूला असलेले जे छोटे छोटे संस्थानं होते या सर्वांना भारतामध्ये सामील करून घेतलं। म्हणजे आता जुनागड एकटं पडलं। पाकिस्तान त्याच्यापासून कोसो दूर होता, पाकिस्तानात ते जाऊ शकत नव्हतं। एका बाजूला समुद्र होता, दुसऱ्या बाजूला खूप मोठा भारत होता आणि पाकिस्तान तर दूरपर्यंत नव्हता। शेवटी जनतेचा उद्रेक आणि सरदार पटेलांची ठाम नीती
की तुम्हाला भारतातच सामील व्हावं लागेल, तुमच्या समोर दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळे शेवटी या नवाबाला पाकिस्तानमध्ये पळून जावं लागलं. मग सरदार पटेलांनी काय केलं? सरदार पटेलांनी जनमत चाचणी घेतली आणि तिथे राहणाऱ्या 1,90,000 प्रौढ लोकांनी त्यासाठी मतदान केलं आणि 95% पेक्षा अधिक लोकांनी भारताच्या बाजूने मतदान केलं आणि सरते शेवटी जुनागड भारतामध्ये विलीन झालं. म्हणजे एक संस्थान समाप्त झालं. परंतु आता हैदराबादमध्ये जी पॉलिसी त्यांनी जुनागडबद्दल ठेवली ती त्यांनी हैदराबादबद्दल ठेवली नाही. हैदराबादच्या जनतेची त्यांनी जनमत चाचणी बिलकुल घेतली नाही. जनता भारतामध्ये सामील व्हायला तयार होती. त्यांनी अतिशय कडक शब्दात, अतिशय ठाम शब्दात नवाबाला सुनावलं, तुम्हाला भारतात सामील व्हावं लागेल. नवाब म्हणाला, मी स्वतंत्र राहतो. परंतु त्यांनी रझाकारांच्या रूपाने आपली एक सेना निर्माण केली आणि ही सेना तिथल्या असहाय्य निरपराध हिंदू नागरिकांवर अत्याचार करायला लागली. सरदार पटेलांनी पोलीस ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शन हा शब्द वापरला नाही. पोलीस ऍक्शन या नावाखाली त्यांनी आपलं सैन्य हैदराबादमध्ये घुसवलं आणि 5 दिवसामध्ये हैदराबादचं संपूर्ण संस्थान सैन्याच्या ताब्यात आलं. नवाबाला शरण यावं लागलं. म्हणजे हैदराबादचा पण विषय संपला. जुनागड भारतात सामील झालं, हैदराबाद भारतात सामील झालं. पण तिसरा विषय होता तो काश्मीरचा. आता काश्मीरमध्ये जर जनमत चाचणी झाली असती तर कदाचित काही मुसलमान लोकांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला असता, काहींनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला असता. ह्याच्यामुळे तिथे एक अराजकता निर्माण झाली असती. परंतु सरदार वल्लभभाई पटेल हे काश्मीरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि त्याच वेळेला काय झालं? त्याच वेळेला पाकिस्ताननी भारतावर म्हणजे काश्मीरवर आक्रमण केलं. काश्मीरमध्ये पाकिस्तानचं सैन्य शिरलं आणि श्रीनगरपर्यंत त्यांनी मजल मारण्याचं धोरण ठेवलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान आपल्याला गिळंकृत करेल या भीतीने राजा हरिसिंह यांनी सरदार पटेलांना टेलिफोन केला आणि त्यानंतर त्यांचा वार्तालाप झाला आणि त्यानंतर सरदार पटेलांनी त्यांना सांगितलं की आमची सैन्य मदत आम्ही तुम्हाला तात्काळ देऊ, पण तुम्हाला भारतामध्ये सामील व्हावं लागेल. आणि त्यासाठी डॉक्युमेंट ऑफ ॲक्सेशनवर त्यांनी सही केली आणि त्यानंतर भारतीय वायुसेना ही श्रीनगरला उतरली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सर्व सैन्याला पिटावून लावण्यात आलं आणि अशा प्रकारे काश्मीर सुद्धा भारतामध्ये विलीन झालं. हे जर संस्थानं स्वतंत्र राहिले असते तर भारत कधी एकसंघ भारत राहिला नसता, भारत कमकुवत राहिला असता. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी 650 पेक्षा अधिक संस्थानांना भारतामध्ये सामील करण्याचं जे काम केलेलं आहे, ही कामगिरी त्यांची इतिहासाला दखल घ्यावी लागेल अशी आहे आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने या कामगिरीसाठी त्यांना नमस्कार केला पाहिजे, आदरपूर्वक प्रणाम केला पाहिजे. आज त्यांची 150वी जयंती आहे. आज 30 ऑक्टोबर आहे, म्हणून आपण त्यांचं हे स्मरण करत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, अधिकाधिक लोकांना पाठवावा असा वाटत असेल तर कृपया याला लाईक करा, शेअर करा आणि अशा राष्ट्रवादी विचारांना ऐकण्यासाठी याला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.